लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी कळत नकळतपणे ज्यांनी कोणी मला आयुष्यामध्ये बरंच काही शिकवलं, आयुष्य कसं जगावं, माणसं कशी ओळखावीत, माणसांसोबत कसं वागावं, हे शिकवण्याबरोबरच या आयुष्याला आणखी सुंदर कसं बनवावं हे शिकवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला आणि निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना कदाचित एक विद्यार्थी म्हणून पाहत असाल, पण माझ्या लाईफमध्ये कित्येकदा तुम्हीच तुमच्या फीडबॅकच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून किंवा कुठल्याही प्रकारे तुम्ही माझ्याशी जेव्हा कॉन्टॅक्ट करता आणि तुमचं जे मत आहे किंवा तुमचे जे सजेशन्स आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचवता, त्यावेळेला तुम्ही माझ्यासाठी एक गुरुच असता. म्हणून तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या लेक्चरचा जो अजेंडा असेल किंवा जो सब्जेक्ट असेल तो असेल चालू घडामोडी आणि त्याच्यासोबतच इतिहास. जे 145 डेज चॅलेंज आत्ता सुरू आहे, त्या चॅलेंजमध्ये जे नवीन सब्जेक्ट सुरू झालेले आहेत त्या सब्जेक्टची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मागच्या 3 वर्षांच्या किंवा मागच्या 3 परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासून त्याच्यानुसार आत्ता येणाऱ्या एक्झामसाठी आपण कशा पद्धतीने या विषयांची तयारी केली पाहिजे याच्याबद्दल आपण बोलूयात. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर बऱ्याच स्टुडंटनी ॲक्च्युली ज्यावेळेला आपण पॉलिटी आणि जॉग्रफीचे चॅलेंजेस घेतले होते, डेली स्टडी टार्गेट घेतले होते, त्याच वेळेला खूप जणांनी विचारले की मॅम तुम्ही करंट अफेअर्स इन्क्लूड नाही केलेलं. तर करंट अफेअर्सचं काय, आणि आय थिंक 1-2 जण तर नाराज पण झाले की मी करंट अफेअर्सबद्दल बोलले नाही म्हणून. पण करंट अफेअर्स थोडं लेट देण्यापाठीमागे बरीचशी कारणं होती आणि त्याच्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाकी जे सब्जेक्ट आहेत जसे की मॅथ्स, रिझनिंग हा ॲज कम्पेअर टू करंट अफेअर्स जास्त आउटपुट देणारा सब्जेक्ट आहे. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण एक्झामची प्रिपरेशन करतोय, बदललेला पॅटर्न असेल, प्रश्न विचारण्याची जी पद्धती बदललेली आहे आणि त्याच्यानुसार विषयांचं जे महत्त्व बदललेलं आहे, त्यानुसार आपली स्टडी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. आणि म्हणूनच मी करंट अफेअर्स थोडं लेट सुरू केलं. म्हणजे ज्यावेळेला आपले पहिले 2 सब्जेक्ट कंप्लीट झाले आणि आपण तिसरा सब्जेक्ट घेणार आहोत, तर तिथे मॅथ्स, रिझनिंगसोबत करंट अफेअर्स जो सब्जेक्ट आहे तो पण मी ॲड केलेला आहे. माझा करंट अफेअर्सचा अभ्यास करताना बऱ्याच मुलांना खूप सगळं कन्फ्युजन आहे की नक्की अभ्यास कसा करायचा, 1 मंथ 4 डेजमध्ये कंप्लीट करायचा तर तो कसा कंप्लीट करायचा, नक्की करंट अफेअर्सचा अभ्यास कुठून करायचा, नेमकं काय करावं लागेल की ज्याच्यामुळे करंट अफेअर्समध्ये चांगले मार्क्स येतील. जर यूट्यूबवरचे मी लेक्चर्स पाहून अभ्यास करत असेल तर ते कुठले लेक्चर्स पाहायचे आणि कशा पद्धतीने करायचं. सो या सगळ्या ज्या तुमच्या शंका आहेत ना त्या दूर होणार. सगळ्यात पहिल्यांदा तर दिवसांना कसं डिवाईड करायचं त्याच्याबद्दल मी सांगते. जसं की करंट अफेअर्सचा अभ्यास करताना मी तुम्हाला 1 मंथ कंप्लीट करण्यासाठी 4 डेज दिलेले आहेत. म्हणजे समजा मी जानेवारी मंथचे करंट अफेअर्स तुम्हाला सांगितलेले आहेत, तर त्याचे टार्गेट मी तुम्हाला 4 दिवसांमध्ये दिलेले आहेत. म्हणजे डे 1, डे 2, डे 3 आणि डे 4 4 दिवसांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं. मग आता विद्यार्थ्यांचं म्हणणं म्हणजे तुमचा डाऊट हा आहे की मॅम हे 4 डेजमध्ये कशा पद्धतीने कंप्लीट करायचं. जर समजा तुम्ही मासिक वाचत असाल करंट अफेअर्ससाठी, कुठलंही एक मासिक जर वाचत असाल, तर तुम्ही काय करणार आहात, जे तुमचं मासिक आहे त्या मासिकाचे 4 पार्ट्स करणार आहात. फाडायचं नाही आहे. त्या मासिकाला तुम्ही 4 विभागांमध्ये विभागा. म्हणजे समजा एक पुस्तक आहे 100 पेजेसचं आहे, तर तुम्ही त्याला 25-25-25-25 अशा पद्धतीने डिवाईड करा. आणि मग यातली जी 25 पानं आहेत त्या पानांचा अभ्यास तुम्हाला पहिल्या दिवशी करायचा आहे. सेम दुसऱ्या दिवशी, सेम तिसऱ्या दिवशी, सेम चौथ्या दिवशी अशा पद्धतीने ते 4 पार्ट्स जे आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. बरं, आता हा एक मुद्दा आहे की मॅम मॅगझिन जर मोठं असेल तर ते 4 दिवसांमध्ये होईल का. तुम्हाला सिलेक्टिव्ह करायचं आहे. लक्षात घ्या की जेवढ्या पण गोष्टी या पृथ्वी तलावरती घडत आहेत, मग त्या जगामध्ये घडू देत, भारतामध्ये घडू देत, महाराष्ट्रामध्ये घडू देत किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये घडू देत, किंवा एखादी अशी घटना जिची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेतली जाईल, अशी एखादी घटना तुमच्या आजूबाजूला घडत असेल, तर ती प्रत्येक गोष्ट करंट अफेअर्समध्ये येते. पण ती माझ्या एक्झामसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि मग हे समजण्यासाठी काय करावं लागेल, PYQs आहेत त्याचा तुम्हाला आधार घ्यावा लागेल की आयोग नेमका कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारतोय. यापूर्वी जे काही प्रश्न विचारले जात होते 2021-22ला आणि आत्ता जे काही 23-24मध्ये आलेले प्रश्न आहेत याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का, तो पण आपल्याला समजून घ्यायचा. मग आता तुम्ही जर मासिकमधून करत असाल तर त्याला तुम्ही 4 पार्ट्समध्ये डिवाईड कराल एका महिन्याच्या मासिकला आणि 4 दिवसांमध्ये ते कंप्लीट कराल. त्यातला इम्पॉर्टंटवाला पार्ट कराल, बाकीचं तुम्ही नाही केलात तरी चालेल. जर समजा तुम्ही त्रैमासिक जे असतं त्याच्यातून करत असाल, मासिकच्या ऐवजी
काही लोक जे आहेत ते पुस्तक घेतानाच त्रैमासिक घेतात. तर जर तुम्हाला त्रैमासिकमधून करायचं असेल तर याला तुम्ही किती दिवसांमध्ये, 3 महिने आहेत ना, तर 4 4 4 असं तुम्ही 12 पार्ट्समध्ये डिवाइड कराल. ठीक आहे. मग इथे जरुरी नाही की मी तुम्हाला आज जानेवारीच्या, म्हणजे जर समजा पहिल्या 4 दिवसांमध्ये मी तुम्हाला जानेवारी 2025च्या घटना अभ्यासायला सांगितल्यात, तुमच्या त्रैमासिकामध्ये तुम्ही शोधत बसणार का जानेवारीच्या घटना? नाही, त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल. तुम्ही काय करणार आहात, ते त्रैमासिक 12 विभागांमध्ये विभागाल, 12 ग्रुप्समध्ये, पार्ट्समध्ये तुम्ही विभागाल आणि त्याच्यानुसार पहिला पार्ट जो आहे तो पहिल्या दिवशी, दुसरा पार्ट दुसऱ्या दिवशी, अशा पद्धतीने 3 महिन्याचे करंट अफेअर्स तुमचे 12 दिवसांमध्ये होतील. क्लिअर? आणि हेच जर तुम्ही 6 महिन्याचं करत असाल तर अगेन एका महिन्याला 4 दिवस, या पद्धतीने तुम्ही 24 पार्ट्समध्ये विभागाल. जर तुम्ही आत्ता सुरुवात करणार असाल, अजून तुम्ही पुस्तकच घेतलं नाही, देन आय विल सजेस्ट की तुम्ही 6 माईज घ्या. प्रत्येक महिन्याचे मॅगझिन शोधत बसू नका किंवा पाठीमागे जाऊन मग आता त्रैमासिक घेऊ का, हे घेऊ का, ते घेऊ का करू नका. सरळ 6 माई घ्या. परिक्रमा घेतली तर बेस्ट राहील आणि त्याच्यानुसार स्टडी करा. आता दिवस तर तुमच्या लक्षात आले असतील. अभ्यास करताना नेमका कसा करायचा? तुम्ही रीडिंग करणार आहात करंट अफेअर्सचं आणि या रीडिंग सोबतच तुम्हाला काय करायचं आहे, तर जे फॅक्ट आहेत, जे विचारले जाऊ शकतात, त्याच्या तुम्हाला नोट्स काढायच्यात किंवा तुम्ही ज्या पण बुकमध्ये हे करताय त्याला तुम्ही हायलाईट करणार आहात. ठीक आहे. याचं रिझन काय की ज्यावेळेला तुम्हाला हे रिवाईज करायचं आहे त्यावेळेला ते तुम्हाला इझी जाईल. करंट अफेअर्स हा एक असा पार्ट आहे, तुम्ही कितीही वाचाल तरी तो कमीचं पडणार आहे. आणि दुसरा मुद्दा, करंट अफेअर्सला जे मी सुरुवातीला म्हटलं की करंट अफेअर्स थोडं लेट चालू करणं किंवा त्याला कमी वेळ देणं, याच्या पाठीमागे रिझन काय, तुम्ही हा वेळ जर, म्हणजे करंट अफेअर्सला मागचं आत्ता आपण 2023-24चे जर पेपर पाहिले आणि त्यावेळेचा जर विद्यार्थ्यांचा अनुभव पाहिला, मी अशा स्टुडंट्सना ओळखते की करंट अफेअर्समध्ये डिग्री केल्यासारख्या मुलांनी करंट अफेअर्स अभ्यासलेत. म्हणजे मासिकाच्या मासिकं तोंडपाठ आहेत, काहीही विचारा माहिती आहेत आणि VC पण घेतल्यात त्याच्यावरच्या. पण एक्झाममध्ये 3-4 मार्क्स पण व्यवस्थित नाही आले, म्हणजे 5 मार्क्स पण क्रॉस नाही करू शकलो आपण. मग जर ही कंडिशन होत असेल तर तुम्ही जर त्या सब्जेक्टला इतकी मेहनत घेऊन तुमचं आउटपुट तितकंसं नसेल तर बेटर हे राहील की तुम्ही तो वेळ आणि ती एनर्जी अशा सब्जेक्टवरती हे करा, म्हणजे इन्व्हेस्ट करा की ज्या सब्जेक्टमधून तुम्हाला जास्त आउटपुट मिळेल. जसं की मॅथ्स रिझनिंग आहे, म्हणजे जेवढी मेहनत करंट अफेअर्सवरती घेत आहे त्यातली काही मेहनत जर मॅथ्स रिझनिंगमध्ये तुम्ही घेतली तर डेफिनेटली तुमचा स्कोअर चांगला येईल. ठीक आहे. कारण मॅथ्स रिझनिंगचं तुम्ही एक शॉरिटी देऊ शकता की या टॉपिकवरचे क्वेश्चन्स येतील. समजा 20 क्वेश्चन्स आहेत, मी म्हणते की 4-5 क्वेश्चन्सच्या बाबतीत तुमचा अंदाज चुकेल, पण 15 क्वेश्चन्स जे आहेत त्याचे टॉपिक तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकता की या टॉपिकवरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार. जसं की दिशाज्ञान असेल किंवा आपण काळ काम वेग जी कन्सेप्ट पाहतो त्याच्यावरती क्वेश्चन येणार हे तुम्ही सांगू शकता. ट्रेनवरती क्वेश्चन येईल हे तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर वयवारीवरती क्वेश्चन येऊ शकतो, नफा तोटावरती, म्हणजे हे काही टॉपिक आहेत की जिथे तुम्ही शॉर्ट सांगू शकता की याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पण तसं तुम्हाला करंट अफेअर्सच्या बाबतीत विचारलं तर 15 पैकी किती टॉपिक तुमचे गेस करू शकाल तुम्ही, याची खात्री तुम्ही स्वतः पण नाही देऊ शकत. आणि जे करंट अफेअर्स शिकवतात ते पण कदाचित नाही देऊ शकणार, कारण करंट अफेअर्स शिकवताना कदाचित जे इम्पॉर्टंट वाटतं आणि याच्यावरती प्रश्न येईल असं सांगितलं, जर अशा 100 गोष्टी असतील त्याच्यातून पण 15 गोष्टी येतील याची खात्री नाही देऊ शकत आपण. सो टाईम इन्व्हेस्ट करताना मार्क्स तुम्हाला कुठून मिळणार आहेत, आउटपुट कसं मिळेल याच्यानुसार टाईम इन्व्हेस्ट करा. ठीक आहे. आता हे झालं की एक्झॅक्टली काय पद्धतीने तुम्ही अभ्यास करणार आहात. आता आपण मागच्या 2-3 वर्षांमध्ये, म्हणजे मागच्या 2-3 परीक्षांमध्ये जर गेलो तर आपण कुठले कुठले पेपर पाहतोय. 2023 ग्रुप B अँड C जी कंबाईंड झाली होती, त्याच्यानंतर 2024ची ग्रुप B आणि त्याच्यानंतर 2024ची ग्रुप C. राईट. आता या तिन्ही एक्झामला आयोगाने जे विचारलेले प्रश्न आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स तो आहे 15 प्रश्न विचारलेत करंट अफेअर्सवरती. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 2023चा जो ग्रुप B आणि Cचा पेपर झाला, या 15 प्रश्नांपैकी 15च्या 15 प्रश्न जे आहेत ते वन लाईनर आहेत. येते लक्षात? म्हणजे इथे फॅक्टवरती भर देण्यात आलेला आहे. जसं की तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये हे विचारलं जातं की एखादी, म्हणजे मे बी एखादी सिटी किंवा एखादा देश दिला, जसं मालदीवबद्दल क्वेश्चन आलेला किंवा लक्षद्वीपबद्दल क्वेश्चन आलेला, त्याच्याबद्दलची 4 विधानं दिली आहेत आणि परत त्याच्यातलं करेक्ट कुठलं रॉंग कुठलं अशा प्रकारचं दिलं आहे. पण
अलीकडे आयोगाने जो काही पॅटर्न फॉलो केला त्याच्यामध्ये आयोगाने ऑलमोस्ट वन लायनर क्वेश्चन्सवरती जास्त भर दिला. जर 2024चा आपण ग्रुप बीचा क्वेश्चन पेपर पाहिला तर इथे 11 प्रश्न आहेत जे वन लायनर आहेत, 4 प्रश्न मल्टी लायनरमध्ये जातात. आणि तेच जर तुम्ही ग्रुप सीला गेलात, जे आत्ता रिसेंटली 1 जूनला झाली, तो पेपर जर पाहिला तर इथे जवळपास 14 प्रश्न वन लायनर आहेत. आणि याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्या की आयोगाने फॅक्ट विचारण्यावरती, त्याचबरोबर ज्याला तुम्ही जनरल नॉलेजमध्ये कन्सिडर करता असे काही प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. म्हणजे आपण एक न्यूज घेतली तर आपण त्या न्यूजबद्दल जो काही फापट पसारा वाचत बसतो किंवा अगदी त्याचं पोस्टमॉर्टम करतो, इतकं खोलवर घुसत जातो, इतकं करायची आवश्यकता नाही आहे. बऱ्याचदा हे जे क्वेश्चन्स आलेले आहेत हे हेडलाईनवरती आलेले आहेत. म्हणजे एक्स या व्यक्तीची या पदी निवड झाली, आयोगाने सरळ विचारलं की या पदावरती कोणाची निवड झाली. ठराविक एक समिट, ठराविक एक परिषद, ठराविक एक घटना ठराविक ठिकाणी घडली असा प्रश्न असेल तर आयोगाने सरळ सरळ विचारले की ही समिट कुठे पार पडली. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण खोलवर घुसत होतो, मी असं म्हणत नाही आहे की असे डीपवाले क्वेश्चन विचारलेच जाऊ शकत नाहीत, बट आउट ऑफ घेणं कठीण आहे. पण जेवढं तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स घ्यायचे आहेत त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला काहीतरी स्ट्रॅटेजी लावावी लागेल तुमच्या अभ्यासामध्ये. म्हणजे माझ्यासमोर ढीग आहे, त्याच्यातून मला काही सिलेक्ट करावं लागेल आणि तेच अभ्यासावं लागेल. सो त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला 2023-24चे पेपर हेल्प करतील आणि त्या पेपरनुसार मोस्टली क्वेश्चन्स हे हेडलाईन्सवरती आलेले आहेत. सो तुम्हाला ॲटलिस्ट त्या गोष्टी प्रॉपरली माहिती असायला पाहिजेत. जर आपण 2024चा ग्रुप सीचा पेपर पाहिला तर याच्यामध्ये तर आयोगाने कोण आणि कोठे याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेत. म्हणजे तुम्ही जेव्हा अभ्यास करणार आहात त्यावेळेला तुम्ही कोण आणि कोठेवाले जे क्वेश्चन्स आहेत ना ते आणखी व्यवस्थित करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे, जस्ट अ सेकंड. आता जर आपण पाहिलं कंबाईंड ग्रुप सीचा जो पेपर आहे तो पेपर आहे माझ्याजवळ आणि याच्यामध्ये करंट अफेअर्समध्ये पहिल्यांदा प्रश्न विचारला आहे, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024मध्ये जी झाली त्याचे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण, कोणमध्ये गेला तो क्वेश्चन. त्याच्यानंतर कोणत्या संस्थेने संयुक्तपणे ही संस्था विचारलेली आहे. नेक्स्ट होता 19वी अलिप्त राष्ट्र चळवळ शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली. त्याच्यानंतर ADBचे अध्यक्ष कोण हा प्रश्न विचारला. त्यानंतर लोकपालचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे. त्यानंतर पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात म्हणजे कोठे विकसित करण्यात आले हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 2024ची जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे त्यात भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर एक रणजित गुहा विचारलेला, बट तो कशाशी संबंधित आहे असा वाला प्रश्न होता. त्यानंतर आणखी एक पहा की आत्तापर्यंत आपण काय करत होतो, कुठलीही स्पर्धा झाली की त्याच्यामध्ये आपल्या कंट्रीला मिळालेली पदकं आहेत, दुसऱ्या कंट्रीजला मिळालेली पदकं आहेत, नंबर 1ला असणारी कंट्री आहे, या गोष्टी करत होतो किंवा खेळाडू करत होतो. यावेळेला त्यांनी क्वेश्चन कसा विचारलेला, पॅरिसमध्ये म्हणजे पॅरिस येथील 2024च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये कोणत्या देशांनी 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदके जिंकली, कोणत्या देशाने असं विचारले. म्हणजे त्यांनी तो देश, त्याची पदकं दिली आहेत आणि देशाचं नाव विचारले. आपण काय करतो की कुठल्या देशाने किती पदकं जिंकलेत हे पाठ करत बसतो. यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिली आणि तो देश विचारलेला आहे. त्यानंतर विश्वशांती युद्ध विहार याचं उद्घाटन कोठे झालं हा एक प्रश्न विचारला. अगेन तो कोठेमध्ये जातो प्रश्न. त्यानंतर पद्म पुरस्कारांना किती पद्म पुरस्कारांना मान्यता दिली, आता हे अगेन GK मध्ये गेलं. त्यानंतर स्विच दिली अभियान एक विचारलेला आणि नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आले. म्हणजे जे मी म्हटलं आत्ता जे तुम्हाला मी 15 क्वेश्चन्स ओव्हरऑल सांगितले याच्यामध्ये कोण आणि कोठेवरती मॅक्झिमम क्वेश्चन्स आहेत. मग मला ओव्हरऑल ज्यावेळेला मला करंट अफेअर्स करायचं आहे, मला काही गोष्टी जर कठीण जात असतील तर मी त्याच्यातून सिलेक्टिव्ह करू शकतो. सो सिलेक्ट करा आणि ते टॉपिक परफेक्ट करा. करंट अफेअर्सला जितका जास्त तुम्ही वेळ द्याल आणि जितकं भरमसाठ तुम्ही करत बसाल, म्हणजे मी हे तुम्हाला शुअरली सांगू शकते, गॅरंटी देऊ शकते की तुमचा स्कोर कमी येणार. कारण करंट अफेअर्स हा थोडा डोक्याने करायचा विषय आहे. आयोग काय विचारेल हे प्रेडिक्ट करणं तुम्हाला बऱ्याचदा कठीण जाऊ शकतं. आत्ता आयोगाने वन लायनर क्वेश्चन्स जास्त प्रमाणात विचारायला सुरुवात केली आहे. कदाचित आयोग परत मल्टी लायनर क्वेश्चन विचारेल,
पण शक्यता त्याची कमी आहे. सो तुमचा आवाका किंवा तुम्ही अभ्यास करताना तुमचा जो वेळ देताय तो जे सब्जेक्ट तुम्हाला जास्त आउटपुट देऊ शकतात त्याच सब्जेक्ट्सना द्या, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. आता करायचं कुठून? मी सांगितलं तुम्ही एकतर आत्तापर्यंत जर बुक घेतलं नसेल तर 6माही घ्या. ऑलरेडी तुम्ही मॅगझिन्स घेऊन करत असाल तर जे बुक्स आहेत तेच रेफर करा, नवीन बुक्स खरेदी करू नका. आणि तुम्ही जे पण मॅगझिन घेताय, जे पण बुक तुमच्याकडे आहे, त्या बुकमध्ये जर शेवटी तुम्हाला सरावासाठी काही क्वेश्चन्स दिले असतील तर ते मात्र न चुकता न विसरता ते सगळे क्वेश्चन्स सोडवा आणि त्या क्वेश्चन्सची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा, कारण त्याची तुम्हाला जास्त गरज आहे, त्याची जास्त हेल्प पण होणार आहे तुम्हाला. जर यूट्यूबवरून सेशन करणार असाल तर हा बेस्ट वे आहे, कारण तिथे तुम्हाला मंथली सिलेक्टिव्ह मिळतील. म्हणजे तुम्ही एक मॅगझिन करताय, त्या मॅगझिनमध्ये 200 पेजेस आहेत, तर तुम्हाला ज्यावेळेला त्या 200 पेजेसमधून स्वतः सिलेक्ट करायचे तर तुमचा वेळ जाऊ शकतो. पण जर समजा त्याच महिन्याचा एखादा करंट अफेअर्सचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती सर्च केला आणि ज्या टीचरची लँग्वेज तुम्हाला समजते, जिथे तुम्हाला वाटतं की व्यवस्थितपणे सगळं अरेंज करून दिलेलं आहे, ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सिलेक्टिव्ह न्यूज पाहायला मिळतील आणि कमी वेळेमध्ये तुमचं होऊन पण जाईल. सो तुम्ही तो एक ऑप्शन निवडू शकता की एका महिन्याला मला 4 दिवस द्यायचे आहेत ना, मी एक लेक्चर एका दिवसात पाहून घेईन, त्याच्यातले पॉईंट्स मी एक दिवस काढेन आणि दुसऱ्या दिवशी रिवाईज करेन. 2 दिवस तुमच्याकडे रिझर्व राहतील. ठीक आहे. ते पण लेक्चर पाहताना जर समजा असं एखादं लेक्चर असेल की 2 तासाचं लेक्चर आहे आणि 3 ते 4च न्यूज कव्हर झालं, तर मी सजेस्ट करेन की ते लेक्चर अवॉइड करा, कारण ते कदाचित तुमच्यासाठी नसेल. ते लेक्चर मे बी राज्यसेवासाठी किंवा इतर एक्झामसाठी असू शकतं. तुम्हाला जर क्वेश्चन आन्सरवालं लेक्चर मिळालं की एका लेक्चरमध्येच 100 क्वेश्चन्स आहेत, 50 क्वेश्चन्स आहेत, तर तसे लेक्चर जरी केले तरी तुम्हाला बेस्ट राहील कंबाईंड ग्रुप बीसाठी. क्लिअर? करंट अफेअर्सचा तुमचा जो काही म्हणजे डाऊट होता तो क्लिअर झाला असेल अशी आशा. आता आपण हिस्ट्रीकडे जाऊयात. हिस्ट्रीचं करताना अगेन आता हिस्ट्रीमधले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, मी तुम्हाला ज्यावेळेला स्टडी टार्गेट्स दिलेले आहेत ना, आत्ता न्यू चॅलेंजमध्ये न्यू जे आता नवीन सब्जेक्ट सुरू झाला तिथे जे स्टडी टार्गेट्स दिलेले आहेत, या स्टडी टार्गेटमध्ये सुरुवातीचे घटनात्मक विकासपर्यंत, त्यानंतर काँग्रेसपूर्व संघटना आणि राष्ट्रीय सभा, त्याचबरोबर मवाळ जहाल गट, म्हणजे मी 15 तारखेपर्यंत जे टार्गेट तुम्हाला दिलेले आहेत 15 जुलैपर्यंतचे, आत्ता 15 जुलैचं टार्गेट तुमच्यापर्यंत आलेलं नाही आहे, पण 15 जुलैपर्यंतचे जे टार्गेट असणार आहेत ते सगळे टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकमधल्या कॅटेगरीमध्ये जातात. सो ते टॉपिक तुम्हाला इन डिटेल व्यवस्थितपणे अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतरचे जे टॉपिक सुरू होतात, गांधीयुग असतील, गांधींच्या सुरुवातीचे काही सत्याग्रह असतील, सविनय कायदेभंग असेल, गोलमेज परिषदा आहेत आणि त्यावेळच्या काही महत्त्वाच्या घटना आहेत, वैयक्तिक सत्याग्रह आहे, स्वातंत्र्यप्राप्ती आहे, हे जे टॉपिक असतील हे टॉपिक पण इम्पॉर्टंट आहेत. पण आत्तापर्यंतचे जर क्वेश्चन्स आपण पाहिले तर तितकेसे क्वेश्चन्स याच्यावरती आलेले नाही आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट 2023-24ला जो काही पॅटर्न बदलला, 10 क्वेश्चन्स यायला लागले, तर 10 क्वेश्चन्सचा जर विचार केला तर या टॉपिकवरचे क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये 1857चा उठाव तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याची कंप्लीट पार्श्वभूमी करा. म्हणजे मी 1857चा उठाव अभ्यासायला घेतला आणि मी फक्त कुठल्या ठिकाणी उठाव झाले आणि कोणी त्याचं नेतृत्व केलं आणि तिथे ब्रिटिश अधिकारी कोण होता इतकंच वाचून नाही चालणार आहे. त्याची पार्श्वभूमी जी होती, म्हणजे जी कारणं होती, ती कारणं अभ्यासताना तुम्ही राजकीय कारणं अभ्यासताय, धार्मिक कारणं अभ्यासताय, आर्थिक कारणं अभ्यासताय, सगळी कारणं तुम्ही अभ्यासताय. त्याच्यामध्ये मग परत संस्थानं खालसा केली गेली, तो संस्थाने खालसा करण्याचा क्रम असेल किंवा तिथे घडलेली एखादी विशिष्ट घटना असेल, तैनाती फौजेचं कारण असेल, या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे अभ्यासा. 1857च्या उठावाचे परिणाम आणि प्लस महाराष्ट्रामध्ये जे काही 1857च्या उठावाच्या संदर्भातल्या घटना आहेत महत्त्वाच्या, त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या व्यक्ती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासायच्या आहेत. कारण एका पेपरमध्ये 2-2 क्वेश्चन 1857च्या उठावावरती आहेत. मग तुम्हाला एकच टॉपिक जर 2 मार्क्स मिळवून देत असेल तर तुम्ही बाकीचे 5-6 टॉपिक असे का रीड कराल की जिथे एखादा क्वेश्चन पण येतोय की नाही याची तुम्हाला खात्री आहे की नाही, बरोबर. त्यानंतर कामगार चळवळीवरती सलग प्रश्न विचारलेला आहे. मग कामगार चळवळीमध्ये महत्त्वाचे नेते जे आहेत नारायण मेघाजी लोखंडे, त्यांच्यावरचा प्रश्न आहे. मग त्यांच्याबद्दलची सगळी माहिती, त्यांनी केलेले वेगवेगळे कार्य असेल, त्यांच्याशी रिलेटेड असणारं वृत्तपत्र असेल, त्यांनी एखादी संस्था स्थापन केली, संघटना स्थापन केली ते असेल, जे काही कायदे आले, फॅक्टरी कायदे वगैरे, त्याच्यामध्ये असणारी त्यांची भूमिका, या सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दलच्या, एकूणच कामगार चळवळ जी आहे ती तुम्हाला अभ्यासायची. 2024मध्ये जर आपण पाहिलं तर प्रार्थना समाजावरती प्रश्न आला आहे. 2024च्या ग्रुप सीला आलेला आहे, आय थिंक ग्रुप बीला पण आलेला आहे प्रार्थना समाज, येस, जोड्या लावामध्ये.
प्रार्थना समाज आयोगाचा फेवरेट समाज आहे. त्याची स्थापनेच्या आधीची पार्श्वभूमी म्हणजे परमहंस सभा वगैरे हे जे काही आहे, केशवचंद्र सेन यांचं येणं, त्यांची भाषणं, त्या भाषणाने प्रभावित होऊन काही लोकांनी परत प्रार्थना समाज सुरू करणं, परमहंस सभा जी काही रद्द झालेली होती त्या सभेचे सभासद परत इकडे जॉईन होणं, कुठल्या महत्त्वाच्या व्यक्ती ज्यांनी स्थापनेमध्ये सहभाग घेतला त्या व्यक्तींचं पुढे जाऊन त्या व्यक्तींचं जे काही कार्य आहे. परत एक मुद्दा मी नेहमी प्रार्थना समाजाच्या बाबतीत सांगते की मुंबई विद्यापीठाचे पहिले 4 पदवीधर ते अगेन इकडे प्रार्थना समाजाशी रिलेटेड आहेत आणि प्रार्थना समाजाशी रिलेटेड असणाऱ्या व्यक्तींनी पण काही संस्था स्थापन केल्या, त्यांच्याशी रिलेटेड पण काही पुस्तकं आहेत, त्यांच्याशी रिलेटेड पण काही वृत्तपत्र आहेत. या गोष्टी त्या करून ठेवायच्या. प्रार्थना समाजाचा उद्देश काय होता, एकूणच सगळ्या गोष्टी. सो समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था असतील, समाज असतील किंवा संघटना असतील, हा मोस्ट इम्पॉर्टंट वाला टॉपिक आहे. याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स कव्हर होतात. ठीक आहे. सो तो एक मुद्दा तुम्हाला करायचा आहे. जे पॉईंट्स मी सांगते ते नोट डाऊन करून घ्या. तसंही मी तुम्हाला सांगितलं की 15 जुलैपर्यंतचे जे टार्गेट आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंटमध्ये जातात. देन पुढे ज्यावेळेला समाज सुधारक सुरू होतील तर समाज सुधारकांचे टार्गेट पण मी तुम्हाला आय थिंक 22 तारखेच्या किंवा 21 तारखेच्या दरम्यान तुम्हाला मिळतील. 21 जुलैपासून समाज सुधारक सुरू होतील. सो समाज सुधारक अगेन इम्पॉर्टंट आहेत. समाज सुधारक सगळे जेवढे तुम्हाला मी नावं दिलेली आहेत तेवढे मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जातील आणि जिथे मी इतर समाज सुधारक PYQ असं दिलेलं असेल टार्गेटमध्ये तिथे तुम्हाला बाकीचे जे PYQ आहेत, जे समाज सुधारकांवरचे प्रश्न आलेत पण त्या समाज सुधारकांवरती खूप प्रश्न आलेले नाहीत, एकदा दोनदा प्रश्न विचारलेत, ते वाले सगळे क्वेश्चन्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. आणि तसाच जर कंटेंट काही तुम्हाला नव्याने इतर समाज सुधारकांच्या बाबतीत कुठेही वाचण्यात आला किंवा पाहण्यात आला तर तो नोट डाऊन करून ठेवायचा. आता मुद्दा काय होता, प्रार्थना समाज म्हणजे समाज सुधारक आणि समाज जे आहेत ते तुम्हाला करायचं आहे. कामगार चळवळ इथे लिहून देते मी, समाज, त्यानंतर कामगार चळवळ आयोगाने इतक्या वेळा प्रश्न विचारलेत याच्यावरती, तर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानंतर 1857चा उठाव मी तुम्हाला आधीच सांगितलं, हा तर तुम्हाला बिलकुलच स्किप करायचा नाही आहे. त्यानंतर शेतीशी रिलेटेड करताना शेतकऱ्यांचे उठाव असतील, शेती हा मुद्दा करताना तुम्हाला काय काय करायचं आहे. एकतर शेतकऱ्यांचे जे उठाव झाले त्याच्यामध्ये दख्खनचे दंगे फार आयोगाचे फेवरेट आहेत. 2-3 पॉईंट्स त्याच्यातले की फॅक्ट्स, डेट्स वगैरे लक्षात ठेवायच्या, महत्त्वाच्या व्यक्ती असतील लक्षात ठेवायचे, त्याच्याशी रिलेटेड असणारा कायदा असेल लक्षात ठेवा. शेतकऱ्यांचा उठाव फक्त महाराष्ट्रातले नाही, भारतामध्ये पण ज्या ठिकाणी झालेत ॲटलिस्ट ते ठिकाण, त्या ठिकाणी ज्यांनी ते उठाव केले, मग तो कुठला एक स्पेसिफिक समाज असेल किंवा तिथे नेतृत्व करणारे स्पेसिफिक व्यक्ती असतील त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आणि जर त्यांनी एखादी संघटना स्थापन केली असेल तर ती लक्षात ठेवायची. शेतीशी संबंधित ज्या सुधारणा करण्यात आल्या, महसूल पद्धती, मग त्याच्यामध्ये आपण कायमधारा अभ्यासतो, रयतवारी अभ्यासतो, महालवारी अभ्यासतो, या 3 महत्त्वाच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त जर काही स्थानिक नावाने ओळखल्या जात असतील आणि मग महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जसं इंदापूरच्या ठिकाणचं वगैरे विचारलेलं होतं आयोगाने किंवा मुंबईमध्ये वगैरे झालेलं विचारलेलं, तर त्यावेळचे मग गव्हर्नर जनरल त्यांनी केलेलं जे काही विशेष कार्य असेल ते, आणि याच्यासोबतच दुष्काळ संहिता हा एक पॉईंट. तर वेगवेगळे दुष्काळ म्हणजे वेगवेगळ्या वर्षी ज्यावेळेला दुष्काळ पडले त्यावेळेला वेगवेगळे दुष्काळ आयोग नेमण्यात आलेले ते करायचे. जसं की स्ट्रॅची आयोगावरती यावेळेला प्रश्न आला आणि एकच प्रश्न 2 टाईपनी विचारला होता, म्हणजे एकाच घटनेवरती प्रश्न 2 टाईपनी विचारलेला. सो कधी कधी हे तुमच्यासाठी बोनस मार्क्स असतात. आणि तुम्हाला आठवत असेल जर तुम्ही एक्झामपूर्वी माझं लेक्चर केलं असेल तर मी त्याच्यामध्ये पण सांगितलेलं, जसं मी दीनबंधूचा तुम्हाला रेफरन्स दिलेला होता, असे खूप सगळे क्वेश्चन्स, इव्हन PSI मेन्सची पण मी उदाहरणं दिलेली की एकाच पेपरमध्ये आधी एक प्रश्न दिलेला असतो, तुम्हाला त्याचं कदाचित उत्तर माहिती नसेल पण पुढे त्या प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरूपातच दुसरा प्रश्न असतो. म्हणजे 2 क्वेश्चन एकाच घटनेशी लिंक्ड असतात आणि तुम्हाला तिथेच उत्तर मिळून जातं. आणि हिस्ट्रीमध्ये हे होतं बऱ्याचदा, त्यामुळे तो एक तुमच्यासाठी बोनस पॉईंट राहू शकतो जर तुम्ही व्यवस्थितपणे त्यावेळेला तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड असेल, तुम्ही शांत डोक्याने पेपर सोडवत असाल तर. त्यानंतर व्हॉइसरॉय करताना मी यापूर्वी पण सांगितलं की तुम्ही जर सलग व्हॉइसरॉय करत जाल तर तुम्ही कदाचित गव्हर्नर जनरल वगैरे करताना तर कदाचित मिस्टेक होऊ शकते. करायचं काय, मग घटना लक्षात ठेवायची आणि त्यावेळेला असणारा गव्हर्नर जनरल आणि मग त्याने केलेलं कार्य. जसं की बंगालची फाळणी म्हटलं की कर्जन आठवतो, मग कर्जननी फक्त एकच गोष्ट केलेली आपल्याला आठवते, फाळणी, पण त्यांनी काही चांगल्या गोष्टी पण केल्या असतील, त्या गोष्टी, विद्यापीठ कायदा वगैरे ज्या काही घटना घडलेल्या असतील त्या गोष्टी तुम्हाला तिथे करायच्यात. डलहौसी म्हटलं
की त्याने केलेली कार्य आयोगाने बऱ्याचदा विचारले. सो डलहौसी तुमचा प्रॉपरली झाला पाहिजे, रिफंड तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे, लिटन तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे. काही ठराविक गव्हर्नर जनरल आहेत ज्यांच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेत आणि त्यांची कामं हायलाइटेड आहेत. सो ते व्यवस्थितपणे तुम्ही करून ठेवणं अपेक्षित आहे. घटनात्मक विकास हा एक पॉईंट तुम्हाला 100% मार्क्स मिळवून देतो. मग याच्यामध्ये जे काही कायदे आलेले आहेत, इंग्रजांचं सरकार असताना 1919चा कायदा असेल, अगदी 1800च्या काळातले पण कायदे, 1909चा, 1919चा कायदा, 1935चा कायदा असेल, जी काही श्वेतपत्रिका आलेली 1935च्या कायद्यापूर्वी ते असेल, किंवा भारतीय स्वातंत्र्याचा जो कायदा आहे तो असेल, संविधानाशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही योजना आलेल्या संविधानाची निर्मिती होण्यापूर्वी, हे जे मुद्दे आहेत हे करायचे. आणि हे करताना याच्यापूर्वी पण मी सांगितलेलं तुम्हाला की ज्यावेळेला हे कायदे करताना या कायद्यांच्या बाबतीमध्ये कोणी याला विरोध केला, याच्यावरती काय म्हणून टीका केली, त्या व्यक्ती लक्षात ठेवा. दुसरा एक मुद्दा, आयोग प्रश्न विचारताना काही महत्त्वाच्या व्यक्ती विचारतो, त्या व्यक्तीने केलेली विधानं विचारतो. बऱ्याचदा ही विधानं आपल्याला माहिती नसतात, बऱ्याचदा आपण ते कधीच ऐकलेलं नसतं. तर जसं सतीप्रथेबद्दल आलेलं ते सगळ्यांना म्हणजे ऑलमोस्ट सगळेजण गेस करू शकत होते, त्याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. पण एखादं विधान असं दिलं की जे गेस करणं कठीण असेल तर तो क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता, किंवा तुमचा अटेम्प्ट बऱ्यापैकी असेल तर तुम्ही रिस्क घेऊन तो सोडवू शकता. पण जे हातातले मार्क्स आहेत ना, जसं की तुम्हाला शेतीशी रिलेटेड जे काही उठाव झाले, जे काही सुधारणा झाल्या असतील, जे काही दुष्काळ आयोग आले, या सगळ्या घटना जर तुम्ही अभ्यासल्या तर ते तुमच्या हातातले मार्क्स राहतात. 1857 तर 100% हातातले मार्क्स आहेत, ते तर तुमचे गेलेच नाही पाहिजे. त्यानंतर वेगवेगळे समाज आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड व्यक्ती आहेत, त्या गोष्टी असतील. त्याच्यानंतर राष्ट्रीय सभा, ज्यावेळेला तुम्ही राष्ट्रीय सभा अभ्यासताय, राष्ट्रीय काँग्रेस अभ्यासताय, इथे काय करायचं, काँग्रेस पूर्व संघटना, काँग्रेसच्या पूर्वीच्या काही संघटना आहेत, एक 7-8 संघटना आहेत, त्या संघटना, जसं इंडियन असोसिएशनबद्दल रिसेंटली प्रश्न विचारलेला होता, इंडियन असोसिएशनची स्थापना वगैरे, आत्ताच्या आय थिंक 23ला की 24लाच एक प्रश्न आलेला आहे. सो काँग्रेस पूर्व संघटना, त्या तुम्हाला अभ्यासाच्यात 7 ते 8 आहेत. त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती, त्याची स्थापना कधी झाली आणि कुठे झाली, तिचं कार्य काय होतं, या 3-4 मुद्द्यांमध्येच. म्हणजे जेव्हा तुम्ही नोट्स बनवताय ना, तेव्हा पण पॉईंट वाईज नोट्स बनवा, तर ते तुम्हाला रिव्हिजनला खूप हेल्पफुल राहतं. आणि दुसरा मुद्दा, प्रश्न आल्यानंतर ते तुम्हाला नजरेसमोर ॲज इट इज दिसतं, सो तुम्ही ते करू शकता. त्यानंतर कामगार चळवळ हा एक मुद्दा झाला, समाज सुधारक झाले, समाज झाले वेगवेगळे, व्यक्ती आणि विचार, 1857चा उठाव तर होऊनच गेला, कामगार चळवळ परत एकदा, तेच मुद्दे आहेत. राष्ट्रीय सभा करताना अगेन हा पण मुद्दा लक्षात ठेवा की ह्याची जी काही अधिवेशनं आहेत महत्त्वाची, ती अधिवेशनं करताना बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की पहिल्या अधिवेशनापासून अगदी शेवटच्या म्हणजे भारतीय स्वातंत्र्यापर्यंतची सगळी अधिवेशनं तोंडपाठ करू, आवश्यकता नाही आहे. मुंबईला झालेली अधिवेशनं आयोगाने यापूर्वी विचारलेत, मुंबईला झालेली सगळी अधिवेशनं, त्यांचे वर्ष, त्यांचे अध्यक्ष, आणि जर एखादी महत्त्वाची घटना त्यावेळी घडली असेल तर ती महत्त्वाच्या व्यक्तींनी अध्यक्षपद भूषवलेली राष्ट्रीय सभेची अधिवेशनं, जसे की दादाभाई नौरोजी आहेत, महात्मा गांधीजींनी फक्त एकाच अधिवेशनाचं भूषवलेलं तर ते आहे, सरोजिनी नायडू, ॲनी बेझंट महिला आहेत, त्यांनी ज्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं ते असेल. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी ज्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं ते असेल. मग या घटना लक्षात ठेवताना अगेन जसं मी गव्हर्नर जनरलच्या बाबतीत सांगितलं, पहिली 10 अधिवेशनं तर तुम्ही सलग लक्षात ठेवा, पण तिथून पुढची अधिवेशनं लक्षात ठेवताना त्या कालावधीमध्ये, त्या कालखंडामध्ये जी घटना घडली त्या घटनेनुसार लक्षात ठेवा. जसं की 1920ला असहकार चळवळ आहे, मग त्यावेळी झालेलं विशेष अधिवेशन आणि त्यावेळेचं काँग्रेसचं रेग्युलर अधिवेशन, त्यांचे अध्यक्ष आणि कुठले ठराव मांडण्यात आले. 1929, 1930चं अधिवेशन असेल, 1915, 1916चं अधिवेशन असेल. आता 1916चं आपल्याला लखनौ करारमुळे लक्षात राहतं, 1915चं काय लक्षात ठेवायचं आहे, कारण 16ची जी काही पार्श्वभूमी होती ती 15मध्येच तयार झालेली होती. आणि मग त्यावेळेस झालेली होम रूल चळवळ असेल, होम रूलवरती आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. यापूर्वी पण आलेत, पण आत्ता थोडासा ट्रेंड बदलतोय, त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. हिंदू महासभेवरती एक आत्ता मागच्या 2-3 वर्षामध्ये आयोगाने परत प्रश्न विचारले, छोटासा पॉईंट आहे, तो करून घ्यायला काहीच हरकत नाही आहे. सो असे काही मुद्दे आहेत जे तुम्ही आत्ता येणाऱ्या एक्झामसाठी तयार करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे समाज सुधारक करताय, वृत्तपत्र एक राहिलं सांगायचं.
मी बोर्डवरती जे पॉईंट्स लिहिलेत केवळ तितकेच पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत असं समजू नका, कारण मी जे म्हटलं की मी जे तुम्हाला स्टडी टार्गेट्स दिलेले आहेत त्या स्टडी टार्गेटमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते सगळे सुरुवातीला मी घेतलेत. 15 तारखेपर्यंतचे मोस्ट इम्पॉर्टंटवाले त्या प्रत्येक पॉईंटवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत, ते करून घेणं तुम्ही आवश्यक आहे. ठीक आहे, तर जेवढे आत्ता 2023 आणि 2024ला प्रश्न विचारलेत ना आयोगाने तेवढे पॉईंट्स माझे इथे तुम्हाला सांगून झालेत. कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पण सांगून झालं. तर 1857च्या उठावाचं पाहिलं तर 2024 ग्रुप सीचा पेपर आहे, तिथे तुम्हाला एनफिल्ड बंदुकांवरती प्रश्न विचारला. 2024 ग्रुप बीचा जो पेपर झाला कोल्हापूरचं बंड 1857चं विचारला आणि लगेच झाशीच्या राणीबद्दल पण प्रश्न आला, म्हणजे एकाच पेपरमध्ये 2 वेळा प्रश्न आला. 2023 ग्रुप बी सीचा जो पेपर झाला 1857च्या उठावामध्ये शिंदे आणि निजाम यांनी जर मदत केली असती तर काय झालं असतं, त्याच्याबद्दलचे काही गव्हर्नर जनरलनी केलेलं वक्तव्य आहे त्याच्यावरचा प्रश्न येऊन गेला. म्हणजे हा एक टॉपिक असा आहे जो तुम्हाला 100% मार्क्स मिळवून देतो. राष्ट्रीय सभेवरती प्रश्न आलाय, राष्ट्रीय सभा तिचं अधिवेशन कुठे झालं, त्याचे अध्यक्ष कोण होते, कधी झालं अधिवेशन. तर हे जे काही पॉईंट आहेत ना हे पॉईंट असे आहेत की जे 100% मार्क्स मिळवून देतात, मग हे आधी करा. बाकीचे पॉईंट्स महत्त्वाचे नाही आहेत असं मी बिलकुल म्हणत नाही आहे. असहकार चळवळ अर्थात इम्पॉर्टंट आहे, सविनय कायदेभंग अर्थात इम्पॉर्टंट आहे, गांधी युगच पूर्ण इम्पॉर्टंट आहे, पण तुम्हाला मार्क्स कुठे येणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, घटनात्मक विकासवरती आयोग मागचे 4-5 वर्ष झालं प्रत्येक वर्षी प्रश्न विचारतो वेगवेगळ्या कायद्यांवरती, तो पॉईंट मग तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणजे इतिहासमध्ये जर प्रश्न नाही आला तर तोच प्रश्न 1919च्या कायद्याबद्दल तुम्हाला पॉलिटीमध्ये दिसतोय, पण तो तुम्ही हिस्ट्रीचा स्टडी करताना कव्हर करताय ना म्हटल्यानंतर तो व्यवस्थितपणे करा. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. अभ्यास कसा करायचा, कुठल्या पॉईंट्सना महत्त्व द्यायचं ते सांगितलं. आणि अगेन सांगते की 2023-2024 मध्ये जे पेपर्स आलेत याच्यामध्ये आयोगाने 1 लाइनर क्वेश्चन्सवरती फोकस केलेले आहे. सो तुमचे फॅक्ट पाठ असणं हे जास्त गरजेचं आहे. दुष्काळ आयोग करताय, दुष्काळ आयोग कुठल्या गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये आला, तर दुष्काळ आयोगाचं नाव काय, इयर काय, ट्रिक वाईज अशा गोष्टी लक्षात ठेवा. मी काही ट्रिकचे व्हिडिओज तुमच्यासाठी डेफिनेटली घेऊन येईन. दुष्काळ आयोगावरची म्हणजे दुष्काळ संहिता जी आहे तिचं घेऊन येता आले मला वेगवेगळे दुष्काळ आयोग, तर डेफिनेटली त्याच्या ट्रिकचा व्हिडिओ मी घेऊन येईन. असे जे पॉईंट्स आहेत किंवा आपले शिक्षणाशी रिलेटेड आयोग आहेत, मग तो जो एक क्रम असतो ना तो तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून जेवढं लक्षात ठेवाल तेवढं ते तुम्हाला जास्त फायदेशीर राहील. 100 डेज चॅलेंजमध्ये गांधी युग हा एक टॉपिक, म्हणजे गांधीजींच्या आगमनापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सगळ्या घटना मी म्हणजे ट्रिकच्या माध्यमातून किंवा एका स्टोरीच्या माध्यमातून सांगितले की तिथे तुम्ही चुकणारच नाही. इवन तिथे भेटलेल्या व्यक्ती किंवा महत्त्वाच्या असणाऱ्या व्यक्ती त्यांची नावंसुद्धा त्या स्टोरीमध्ये लिंक्ड होती, त्यामुळे ते लक्षात ठेवायला इझी जातं. सो एक चॅलेंज येणाऱ्या एक्झामसाठी मी डेफिनेटली घेऊन येते, ज्या चॅलेंजमध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स पण मिळतील आणि यावेळेला चॅलेंजचं जे स्ट्रक्चर असेल हे थोडंसं वेगळं असेल. म्हणजे आत्तापर्यंत असं होतं की डेली स्टडी टार्गेट दिलेत अँड देन तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाइड केलेत आणि तुम्ही ते करता आणि VC अरेंज करत होते. यावेळेचं जे काही यावेळेला जे काही चॅलेंज असेल येणाऱ्या एक्झामसाठीचं त्याच्यामध्ये 2023 आणि 24चे जे काही पेपर आहेत त्याच्यामध्ये विचारलेले प्रश्न त्याच्यानुसार जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, सो इम्पॉर्टंट टॉपिकचा एक फोल्डर तुम्हाला सेपरेट दिला जाईल की जिथे तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिकची प्रॉपरली तयारी कराल, त्यातले पॉईंट्स तुमचे मिस नाही झाले. आणि काही लेक्चर्स असे असतील की जे तुम्ही एकदाच पाहिले किंवा तुम्ही जस्ट ओव्हरलुक केलं तरी चालू शकतं, असे तुम्हाला सेपरेटली टॉपिक दिले जातील. म्हणजे जो काही तुमचा टाईम खूप जातो, टाईम मॅनेज होत नाही आणि मग कळत नाही की मॅम स्टडी टार्गेट मागे राहते, तर हे तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. त्या चॅलेंजची अपडेट ॲक्च्युली मी 10 तारखेला देते बोलले होते, बट काही इतर इश्यूजमुळे तुमच्यापर्यंत ते मी घेऊन नाही येऊ शकले. लवकरात लवकर ती अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. सो जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचं हे सेशन जे घेतलं आहे याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर ते पण कमेंटमध्ये विचारा. मी डेफिनेटली तुमच्या डाऊटचं आन्सर जे आहे ते लवकरात लवकर घेऊन येईन. हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. अगेन सांगते की याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये किंवा तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊन किंवा टेलिग्रामवरती आन्सर देऊन तुमच्या डाऊटचं आन्सर मी डेफिनेटली घेऊन येईन. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांना 145 डेज चॅलेंज कंटिन्यू करायचं आहे किंवा ज्यांना जॉईन करायचं आहे, आपला टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून चॅलेंज जॉईन करा. ज्यांनी आत्ता सुरू केले म्हणजे आत्ता त्यांचा फर्स्ट डे असेल किंवा रिसेंटली जॉईन केले
त्यांनी कुठून स्टडी टार्गेट चालू करायचे, तर आजच्या तारखेचं जे स्टडी टार्गेट आहे तिथूनच अभ्यास करायला सुरुवात करायची. आणि मग जे तुमचं पाठीमागचं राहिलेलं आहे ते तुम्हाला ज्यावेळेला इनकम्प्लीट डेज मिळतील किंवा एखाद्या दिवशी तुमचं स्टडी टार्गेट लवकर कंप्लीट झालं किंवा एखाद्या दिवशी कमी इम्पॉर्टंटवाला टॉपिक आहे, तर त्या दिवशी तुम्ही मागचे इम्पॉर्टंटवाले टॉपिक जे आहेत ते कंप्लीट करायचे. मी एखादा शॉर्ट व्हिडिओ घेऊन येईल जिथे मी तुम्हाला लेट ज्यांनी जॉईन केले त्यांनी कशा पद्धतीने स्टडी टार्गेट कंप्लीट करायचे याच्याबद्दल गाईड करेन. ठीक आहे, लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.